रामकृष्ण हरी पंढरपूरला ज्ञानाने माळ घातल्यानंतर बघा ही त्याची माळ अजून एकदम सुरक्षित आहे, व्यवस्थित आहे आणि माझा त्याला आशीर्वाद आहे की अशाच प्रकारचं तो माळाचं चांगलं रक्षण करणार आहे आणि खूप चांगलं आहे. त्यानंतर मला ज्ञाना आज चुनाभट्टीच्या स्टेशनला गाडीवरून सोडायला आलेलं आहे. आम्ही 6:30 पावणे 7ला भेटलो तेव्हा असंच त्याच्या तोंडातून गेलं की आईची तब्येत ठीक नाही, तिला कावीळ झालेली आहे. मग आम्ही आमच्या माऊलींना पण बघितलं. नंतर ज्ञाना जरा 2 घास खाल्ले आमचे प्रेमाचा आमचा वडापाव असतो तो खाल्ला. जरी भूक असली नसली तरी आपला तो मान असतो. मुंबई की शान है वडापाव. तो खाया और चाय भी पिया और तहे दिल से मैं ज्ञाना को धन्यवाद देता हूँ. मेरे को उस स्टेशन के नज़दीक ये देखो चुनाभट्टी स्टेशन का ब्रिज है. बहुत धन्यवाद माझ्या बाळा. आपलं आता ज्ञानाचं खूप चांगलं जुळणार आहे, जुळलं तर आहे पण आता तो खूप माझा गोड मुलगा झाला आहे आणि तो सतत माझ्या संपर्कात राहतो, सतत माझ्यासोबत सतत तरच तुला खूप चांगल्या गोष्टी भेटतील, ऐकण्यात येतील, सहवास मिळेल. चुकीच्या लोकांचा सहवास नको. आता तुझं आयुष्य बदललेलं आहे. या आयुष्याला चांगली रंगत आली पाहिजे तर पंगत बसेल, मग संगत चांगली होईल. हां बोल रामकृष्ण. पण आता मी भेटलं तुला कसं वाटलं? आता तुझ्या मुखातून 2 शब्द. कारंडे महाराज भेटले, मला खूप चांगलं वाटलं. ते घरी पण आले माझ्या. असंच त्यांचं प्रेम माझ्यावर राहू दे. हे माझ्या बाळाला आहे चांगलं. माझ्या बाळाला आहे ना कामाचं मी त्याचं चाललं आहे नियोजन. एकदा कामाचं उत्पन्न सुरू झालं की मग आपण कुठल्या तरी एका पाहुण्याला बोलू शकतो. आमच्याकडे एक नवरदेव आहे आणि तो 29 वर्षाचा आहे. त्यामुळं काहीतरी होईल, काहीतरी मार्ग निघेल. हा पण त्यासाठी तुला मात्र तत्पर राहावं लागेल. हा खूप छान माझं बाळ आहे. आदित्यमध्ये आणि आमच्या ज्ञानामध्ये मी कधीच फरक नाही बघितलेला. पण आदित्य शिकला, तो मोठा झाला, तो आता हैदराबादला आहे. कोई बात नाही. होय. चला रामकृष्ण. रामकृष्ण.